नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या रिगार्डिंग मॅटमध्ये स्टे देण्यात आलेला आहे। कोर्टकडून निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे। तो निकाल जो राखून ठेवलेला आहे तो कधी त्याचा रिझल्ट लागेल या संदर्भात बऱ्याचशा उमेदवारांचे आपले कमेंट्स येत होते की सर याबाबत काही माहिती द्या। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी कोर्टकडून जो निकाल राखून ठेवलेला आहे तो निकाल कधीपर्यंत लागेल तर त्या संदर्भात मी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। आता ही ओरल ऑर्डर जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, 15/3/2024 ची आहे। 15 मार्च 2024 नुसार जी ऑर्डर देण्यात आलेली होती, दोन्ही साईडचे जे काही रेस्पॉन्डेंट अथॉरिटीज आहेत किंवा जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्याकडून ज्या आर्ग्युमेंट्स देण्यात आलेल्या होत्या त्या निकाली लावण्यात आलेल्या आहे कोर्टकडून, आणि निकाल जो आहे तो रिझर्व करण्यात आलेला होता। ठीक आहे, रिझर्व फॉर दी ऑर्डर। जशी न्यायालयाकडून ऑर्डर येईल DVTकडे उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी असं, तर त्यानंतर DVTकडून तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे। ठीक आहे, ही ऑर्डर जर आपण पाहिलं तर जवळपास 3 मार्च 2024 ची आहे। आज डेट आहे 9 तारीख आहे। जवळपास एक महिना ओलांडून गेलेले आहेत। आणखीन काही या ठिकाणी रिझल्ट आणखीन लागलेला नाही। ठीक आहे, तर पहा मॅटमधील जो काही डिग्री प्लस डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा वाद आहे, जवळपास यामुळे जवळपास 1000 प्लस विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी रखडलेल्या आहेत। न्यायालयाच्या नियुक्त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना देखील हा निकाल जो आहे तो पेंडिंगमध्ये ठेवण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा निकाल जो आहे तो कोर्टने जवळपास 3/4/2024 पर्यंतच्या ऑर्डरनुसार राखून ठेवलेला आहे। आता निवडणूक तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की निवडणूक आचारसंहिता चालू आहे। त्या आचारसंहिता संपल्यानंतर जो आहे रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी डिस्प्ले होण्याची चान्सेस आहे। असं का सांगत आहेत तर बरेचसे कार्यालयीन अधिकारी निवडणूक कार्यामध्ये व्यस्त असल्या कारणामुळे आफ्टर द आचारसंहिता हा रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले होण्याचे चान्सेस आहे। अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मॅटचा जो काही कार्यालयीन कामकाजाचा जो काही वेळापत्रक आहे कोर्टचा, तो आपण थोडक्यात जाणून घेऊयात की कधीपर्यंत या ठिकाणी रिझल्ट लागू शकेल मॅटकडून। ठीक आहे, तर पहा कोर्टच्या या वेळापत्रकानुसार आता मे महिना चालू आहे। ठीक आहे, मे आणि 4 जून नंतर आचारसंहिता संपेल, 4 जून। ओके, सो हा जो काही तुम्ही हा कालावधी पाहत आहात, ठीक आहे, तो हा जो आहे तो सुट्ट्यांचा काळ आहे। ठीक आहे, हा कार्यालयीन कामकाजाचा सुट्टीचा काळ आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हेअरिंग्स होणार नाही किंवा हा जो काळ आहे रेड झोनमध्ये तुम्ही जो पाहत आहे तो सुट्टी आहे। ठीक आहे, हा सुट्ट्याचा काळ आहे, कोर्टच्या सुट्ट्या आहेत। नंतर आफ्टर दॅट जर आपण पाहिलं, हा व्हाईट कलरचे जे तुम्हाला दिसत आहे, तर यामध्ये 10 जून, ओके 10 जून नंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मोस्टली चान्सेस आहे इलेक्शन ड्यूटी संपलेली असेल, निवडणुका संपलेल्या असतील आणि या पिरियडमध्ये तुमचे जो आहे तो रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले होणार आहे। ठीक आहे, ही जी काय आहे पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगत आहे, ही पॉसिबिलिटी धरून चालायचं आहे। 10 जून नंतरच तुमची कोर्टचा जो काही स्टे आहे तो उठवेल आणि कोर्टकडून तुम्हाला DVTला आदेश देण्यात येईल की तुम्हाला ऑर्डर द्यायची गरज आहे आता। ठीक आहे, सो ही अपडेट मी तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे। आणखीन काही महत्त्वाच्या अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन, धन्यवाद।